माणूस आहे, त्याने जीवनामध्ये खूप पाप केलेलं आहे, पण जर त्याला पश्चाताप झाला, त्याने मनापासून देवाला माफी मागितली, देवाला शरण गेला, देवाचं नाम केलं, देवाचं नाम स्मरण केलं, तर मग सगळं पाप नष्ट करून देव त्याला नरकापासून वाचवतो आणि स्वतःच्या चरणावर जागा देतो. म्हणून याचं उदाहरण या ठिकाणी शुकांनी यासाठी एक सुंदर असं उदाहरण दिलं, ते म्हणजे आजामिळचं चरित्र सांगितलं. की आजामिळ नावाचा एक महापापी माणूस होता, ज्याने जीवनामध्ये अनेक जणांना मारलं होतं, मोठ्या मोठ्या चोऱ्या केलेल्या होत्या, वेश्यागम केलं होतं. अत्यंत पापी असणारा आजामिळ, पण मरत असताना चुकून त्याच्या तोंडातून देवाचं नाव आलं. चुकून का म्हटलं? मुद्दाम घेतलं नव्हतं त्यानं. त्याच्या मुलाचं नाव होतं नारायण. आजामिळने आपल्या मुलाला हाक मारली होती नारायण म्हणून, पण ते देवाचं नाव असल्यामुळे जेव्हा त्याला यमाचे दूत दिसायला लागले आणि त्याने आपल्या मुलाला हाक मारली, त्यावेळी भगवान नारायणाचे दूत त्याला वाचवण्यासाठी आले आणि त्याचं मरण टळलं. खरं तर मरण कोणाचं टळत नाही, पण आजामिळचं मरण टळलं. आजामिळला भगवंताच्या दूतांनी वाचवलं, आजामिळला परत 10 वर्ष जगाय मिळालं अजून. आणि मग आजामिळने जेव्हा डोळ्याने हा सर्व प्रकार पाहिला होता, तेव्हा त्याला पश्चाताप झाला आणि 10 वर्ष त्याने काशीला जाऊन भगवंताचं नामस्मरण केलं. म्हणून त्याचं सगळं मागचं पाप नष्ट झालं आणि त्याचा उद्धार झाला. असं उदाहरण दिलं आजामिळचं. नामस्मरणाचं महत्त्व सांगताना अजून एक उदाहरण दिलं, ते म्हणजे भक्त प्रल्हादाचं, की देवाच्या नामामध्ये किती ताकद आहे, नामस्मरणामुळे काय काय होऊ शकतं, यासाठी उदाहरण दिलं भक्त प्रल्हादाचं. शुक सांगतात प्रल्हाद कोण होता, तर जो असुर राक्षस होता हिरण्यकश्यप, त्याचा मुलगा होता. परीक्षिती राजाला फार नवल वाटलं की बाप राक्षस आहे आणि राक्षसाच्या पोटाला भक्त जन्माला कसा काय आला. तर शुकाचार्य सांगतात की जरुरी नाही की राक्षसाच्या पोटी राक्षस जन्माला येईल, असं व्यवहारामध्ये म्हटलं जातं. शिक्षकाचा मुलगा शिक्षक होतो, डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, इंजिनियरचा मुलगा इंजिनियर, तसं महाराज लोकांचा मुलगा महाराज. पण आता असं होईना, आता उलट झालं. मी अनेक ठिकाणी पाहिलं की महाराजांचे पोरं दारू पीत फिरतात आणि दारुड्याचं पोरग महाराज बनतं. असं उलट व्हायला लागलं. बाप अट्टल पिदाडा आणि पोरग महाराज बनलं, भागवत कथाकार. अशी अनेक उदाहरणं आहेत. तर हे कशामुळे होतं? हे सगळं संस्कारावर अवलंबून आहे, आई वडिलांच्या संस्कारावर. आई किंवा वडील दोघांपैकी एकाचे संस्कार जर श्रेष्ठ असतील ना, तर लेकरू कधी बिघडणार नाही, वाईट मार्गाला जाणार नाही. आता हिरण्यकश्यप राक्षस आहे, पण त्याच्या पोटी भक्त जन्माला आला, हे प्रल्हादाच्या आईचे संस्कार असल्यामुळं, कयादूच्या संस्कारामुळे. कयादू धार्मिक प्रवृत्तीची होती, त्यामुळे. म्हणून महिला मंडळ जास्त विशेष करून आईची जबाबदारी असते लेकराला संस्कार घडवणे, कारण लहान बालक जास्त वेळ आईजवळ असतं. त्यामुळं आईची प्रथमतः जबाबदारी असते की बाळावर चांगले संस्कार घडवायचे, त्याला चांगल्या गोष्टी शिकवायच्या, चांगलं वळण लावायचं, आणि तेही लहान वयातच. लहान वयामध्ये तुम्ही त्याला जेवढं चांगलं शिकवाल ना, तेवढं तो चांगला घडत जाईल. पण लहान वयातच त्याला जर वाईट गोष्टीचा नाद लागला, तर एकदा मोठा झाला की पुन्हा त्या वाईट गोष्टी सुटू शकत नाही. एकदा जर त्याला वाईट व्यसन जडलं, तर ते वाईट व्यसन सोडायला फार कठीण जातं. म्हणून लहान वयामध्ये आपल्या मुलांना कथा कीर्तनाला घेऊन येत जा, कारण हे असं व्यासपीठ आहे, असा हा ज्ञान मंडप आहे की इथं जर तुमचं लेकरू आलं आणि इथं जर तुमच्या लेकराच्या कानावर भगवंताच्या कथा कीर्तन पडल्या, तर तुमचं लेकरू कधीही वाईट मार्गाला जाणार नाही. पण त्यासाठी आपल्या मुलांना भजनाला घेऊन येत जा, कीर्तनाला घेऊन येत जा. लहान वयातच त्यांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ घालायची, त्यांना एक छोटासा टाळ आणून द्यायचा, लहान वयातच त्यांना हरिपाठ पाठ करायला लावायचा, हनुमान चालीसा त्यांच्याकडून म्हणून घ्यायची. आणि आता एवढ्या सुविधा झाल्यात. पहिल्या काळात तर सुविधा नव्हती, लिहिता वाचता येत नव्हतं जुन्या लोकांना. आता सर्व शिकलेले लोक आहेत, लिहिता वाचता येतं, अनेक ग्रंथ आता मिळत आहेत. बरं, एखाद्याला लिहिता वाचता येत नसेल तरी आता मोबाईलवर सगळं ऐकायला पाहायला मिळतं. मोबाईलवर हरिपाठ
अभंग, गवळणी, कथा, कीर्तन जे पाहिजे ते मोबाईलवर ऐकायला मिळतं. म्हणून लहान वयातच तुमच्या मुलांना देवाच्या कथा, कीर्तन मोबाईलवर ऐकू घाला. गावामध्ये सप्ताह असला की त्यांना पांढरा वारकऱ्यांचा एक ड्रेस शिवायचा, त्यांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ घालून त्यांना गळ्यात टाळ द्यायचा वाजवायला, कीर्तनाला, कथेला किंवा म्हणजे भजन असेल, हरिपाठ असेल, हरिपाठाला त्यांना आणायचं, भजनाला उभं करायचं. तुम्ही त्याला एकदा आवड निर्माण करून दिली, तुम्ही एकदा त्याला हे परमार्थाचं व्यसन लावलं ना, पुन्हा मग हळूहळू त्याला गोडी वाढत जाते. पण तुम्ही त्याला आणलंच नाही इकडे तर त्याला काय कळणार आहे. म्हणून आई वडिलांची जबाबदारी असते, आईनं शिकवायचं असतं, वडिलांनी सुद्धा मुलाला चांगलं वळण लावायचं असतं. तर आपल्याही घरामध्ये प्रल्हाद जन्माला येऊ शकतो. पण अगोदर आपण स्वतः आपल्या जीवनामध्ये बदल केला पाहिजे. एका मुलाला घडवण्यामध्ये आणि बिघडवण्यामध्ये सगळ्यात जास्त वाटा आधी असतो आईचा. तुम्हाला एक उदाहरण सांगते. एक लहान मुलगा होता. तो लहान मुलगा दारामध्ये खेळत असताना अंगणामध्ये त्याच्या शेजारच्या घराच्या समोर शेजारची बाई दारामध्ये गोधड शिवत बसली होती, गोधडी शिवत होती. आणि मध्येच तिचा दोरा संपला म्हणून ती दोरा आणायला घरात गेली. हे लेकरू खेळत होतं, त्याचं लक्ष गेलं तिथं सुई पडलेली. त्यानं जाऊन ती सुई उचलली आणि आपल्या घरी जाऊन आईला म्हणायला लागला, आई आई मी त्या शेजारच्या काकूची सुई चोरून आणली बघ. मग आईनं सुई घेतली आणि मग आता आईनं या ठिकाणी पोराला म्हणाय पाहिजे ना, बाळा असं चोरी करू नये, तू कशाला आणलास सुई, वापस नेऊन दे. किंवा एखाद्या बाईनं स्वतः जाऊन दिली असती की माझ्या पोरानं गलतीनं तुझी सुई आणली उचलून. पण ती बाई पण अशी शहाणी बाई, हुशार, तिनं ती सुई घेतली आणि पोराला म्हणाली, बरं झालं आपल्या घरी सुई नव्हती, आणलास ते बरंच झालं म्हणाली. तेवढ्यात शेजारची बाई आली दारामध्ये, सुईच नाही. भरपूर ठिकाणी शोधली, सुई नाही. तिला वाटलं हे शेजारचं लेकरू इथं खेळत होतं, त्यानं उचलली तर नसेल, बघायला जावं. म्हणून तिनं शेजारणीला हाका मारत मारत तिच्या घरात गेली. हिनं जसं हाक ऐकली, हिनं गडबडीमध्ये आता सुई कुठं लपवावी जागात दिसेना, पटकन सुई घेतली, बुचड्यामध्ये अशी खाऊन ठेवली. तिचा बुचडा होता बांधलेला केसांचा. मग ती शेजारची आली, म्हणायला लागली, अहो काकू तुमच्या पिंट्यानं माझी सुई आणली का हो, मी दारामध्ये गोधड शिवत होते, दोरा संपला म्हणून मी घरात गेले. तेव्हा त्या बाईला असा राग आला, म्हणाली, काय ग माझं लेकरू काय तुला चोर वाटतं का, आणि माझं लेकरू सुई कशाला चोरील, माझ्या घरी काही सुया नाहीत का. अगं माझ्या घरी एवढ्या सुया आहेत की एक सुई तर रोज माझ्या बुचड्यामध्ये असते म्हणाली. आणि बुचड्यातूनच सुई काढून दाखवली. आता ती शेजारची काहीच बोलली नाही, गपचिप निघून गेली तिथून. पण आता त्या पोराला असं वाटलं की चोरी करणं चांगली गोष्ट आहे. मग आता ते हळूहळू चोऱ्या त्याच्या वाढत गेल्या. शाळेमध्ये मुलांच्या दप्तरामध्ये पेन्शिली चोरू लागलं, खडू चोरू लागलं, पेना चोरू लागलं, वह्या चोरू लागलं. कुणाच्या दप्तरात 1-2 रुपये चिल्लर असेल ते चोरू लागलं. छोट्या छोट्या चोऱ्या करत ते मोठ्या मोठ्या चोऱ्या करायला लागलं. जसं जसं मोठं होईल त्याच्या चोऱ्या वाढल्या. आणि एके दिवशी एक एवढा मोठा अट्टल गुन्हेगार बनला, फार मोठा चोर बनला, दरोडेखोर बनला. आणि त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी बक्षीस जाहीर केलं. आणि एके दिवशी तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला. त्याने आयुष्यात खूप मोठ्या मोठ्या चोऱ्या केल्या होत्या, अनेक माणसं मारले होते, फार मोठे मोठे गुन्हे केले होते. म्हणून त्याला डायरेक्ट फाशीची शिक्षा सुनावली. फाशीचा दिवस जवळ आला आणि कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की ज्याला फाशी दिली जाते त्याची एक इच्छा पूर्ण करतात. मरण्याच्या आधी, फाशी देण्याआधी त्याला विचारतात, तुला काही इच्छा आहे का असं विचारतात. मग त्याला विचारलं, तुला काही इच्छा आहे का, अंतिम इच्छा. त्यानं सांगितलं, मला माझ्या आईला एकदा भेटायचं. मग त्याच्या आईला समोर आणलं. आई समोर आल्यानंतर त्याला आता बाकीच्यांना वाटलं की आईला बघितल्यावर हा भावूक होईल, रडायला लागेल. पण असं काही केलं नाही. जशी आई समोर आली आणि लेकराच्या समोर येऊन उभी राहिली, तसं त्या पोरानं आपली आई एक जोरदार कानाखाली चापट मारली. आई म्हणाली, बाळा अरे तुला फाशी देत आहेत आणि तू मला मारलंस. तो मला आज या ठिकाणी मी जे उभा आहे ना त्याला कारणीभूत केवळ तू आहेस म्हणून सांगितलं. कारण ज्यावेळेस मी जीवनात पहिली चोरी केली, सुई चोरली, तेव्हा तूच माझ्या जर पाठीमध्ये मारली असतीस, तेव्हा तू माझ्या कानाखाली मारली असतीस, तर आज मी या स्टेपला आलो नसतो. म्हणून हे जे मला व्यसन लागलं ना याला कारणीभूत पाहिजे.
म्हणून वडिलांची जबाबदारी असते आपल्या मुलांना चांगल्या गोष्टी शिकवायच्या. यासाठी चांगल्या संस्कारामुळे एका राक्षसाच्या पोटाला भक्त जन्माला आलाय. तर हिरण्यकश्यप नावाचा राक्षस होता. शुकाचार्य सांगतात हा हिरण्यकश्यप कोण होता, तर हिरण्याक्षाचा भाऊ होता. हिरण्याक्ष जो पृथ्वीला रसातळाला घेऊन गेला होता जेव्हा भगवंतानी वराह अवतार घेऊन त्याचा वध केला होता. हिरण्यकश्यपला खूप राग होता की नारायणाने माझ्या भावाला मारलं, म्हणून तो देवधर्म काहीच मानत नव्हता, देवाला मानत नव्हता, उलट देवाला शत्रू समजायचा. एकदा त्या हिरण्यकश्यपने ठरवलं की तपश्चर्या करून वरदान मिळवायचं आणि देवांना त्रास द्यायचा, म्हणून तो तपश्चर्या करायला गेला. तो तपश्चर्या करायला गेला. इकडे इंद्राने विचार केला की हिरण्यकश्यप तपश्चर्या करून काहीतरी वरदान मिळवेल, आम्हाला त्रास देईल. तोपर्यंत इंद्राने इकडे त्याच्या नगरीवर राज्यावर आक्रमण केलं, सर्व राक्षस मारले आणि हिरण्यकश्यपची पत्नी कयादू गर्भवती होती. इंद्राला वाटलं की या हिरण्यकश्यपचे पहिले जे मुलं आहेत तेच आम्हाला त्रास देत आहेत, अजून एक जन्माला आला तर तो सुद्धा मोठा होऊन आम्हाला त्रास देईल, त्यापेक्षा या कयादूला आपण सोबत घेऊन जावं स्वर्गात. हिने बाळाला जन्म दिला की ते बाळ मारून टाकायचं, म्हणजे आपल्याला एक शत्रू कमी होईल. म्हणून इंद्राने कयादूला बरोबर घेतला आणि स्वर्गात निघाला कयादूला घेऊन. पण जात असताना वाटेमध्ये नारद महर्षींची भेट झाली. नारदाने विचारलं, इंद्रा कयादू मातेला घेऊन कुठं चाललास? तेव्हा इंद्राने सांगितलं, कयादू गर्भवती आहे आणि तिच्या पोटी जन्माला राक्षसच येणार झाला, कारण वडील राक्षस आहेत. मग या राक्षस कुळामध्ये राक्षस जन्माला येणार आणि तोही मोठा झाला की आम्हाला त्रास देणार, त्याच्यापेक्षा मी कयादूला स्वर्गात घेऊन जातो, तिने मुलाला जन्म दिला की मी त्याला मारतो. नारद म्हणाले, इंद्रा तू किती महामूर्ख आहेस, तू घाबरून अधर्माने वागत आहेस, तू एका बाळाची हत्या करण्याचं एवढं मोठं पाप करायला तयार तरी कसा झालास? तू स्वर्गाचा राजा आहेस आणि तुझ्या हातून एवढं मोठं पाप घडणार तर तू राजा होण्याच्याही लायकीचा नाहीस, तू स्वर्गात राहण्याच्याही लायकीचा राहणार नाहीस जर तू बाळ हत्या करशील तर. बालहत्या फार मोठं पाप आहे, तू हे पाप करू नकोस आणि तुला घाबरायची सुद्धा आवश्यकता नाही, कारण यावेळी असुर जन्माला येणार नाही तर यावेळी भक्त जन्माला येणार आहे, तू चिंता करू नकोस. तेव्हा इंद्राने कयादूला तिथंच सोडला आणि इंद्र स्वर्गाला गेला. आता कयादू मातेला राहायला जागाच नव्हती, कारण पती तपश्चर्या करायला गेला होता, राज्य इंद्राने नष्ट केलं होतं, जाणार कुठे आता? तेव्हा नारद म्हणतात, माते तुम्हाला जर इच्छा असेल यायची तर तुम्ही माझ्या आश्रमात येऊन राहा, माझ्या आश्रमात तुम्ही त्या ठिकाणी तुमचे पती जोवर येत नाही तोपर्यंत राहा. आणि नारदांनी कयादू मातेला आपल्या आश्रमात घेऊन आले आहेत. माता त्या ठिकाणी राहू लागल्या आणि नारदांच्या आश्रमामध्ये दिवस रात्र भगवान नारायणाचा जप सुरू असायचा. आपणही या ठिकाणी भगवान नारायणाचा जप घेऊ आणि सगळ्यांनी कालच्या प्रमाणे आज भगवान नारायणाचा जप करायचा आहे. सगळ्यांनी पाठीमागे म्हणायचं, श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण
श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. आता हाच जप सर्वांनी म्हणायचा. पुरुष मंडळी, आज तरी करायची का स्पर्धा? करायची का नको? पुरुषांना स्पर्धाच नको आहे. बरं आहे, नको तर नको, फक्त सर्वांनी पाठीमागे म्हणायचं. मी काल सांगितलं ना की एक प्रकारचा व्यायाम देखील होतो आणि भक्ती सुद्धा होते. तर आता तुमची पाठ ताठून गेली असेल, बसून पाठीला कळ लागली असेल. तुमच्या पाठीची कळ गायब करते मी आता. सर्वांच्या खांद्यामध्ये पाठीमध्ये कळ लागली असेल ना? कोणाकोणाच्या पाठीला कळ लागली? हात वर करा बरं. कोणाच्याच नाही? मग कथा आपण आज 5 वाजेपर्यंत घ्यायची का? तुमची कॅपॅसिटी जास्त आहे बसण्याची. तर पाठीची कळ दूर करण्यासाठी सर्व